आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे आपलं मन हेच आहे देव किंवा दैत्य. आणि हे सांगत असताना अनेक प्रकाराने आपलं मन आपल्याला जीवनामध्ये कसं नांदवत असतं, खेळवत असतं, घडवत असतं किंवा बिघडवत असतं त्याबद्दलचं थोडक्यात विवरण केलं. आपलं मन जे आहे त्याच्यावर जर चांगले संस्कार झाले तर ते देव होतं आणि कुसंस्कार झाले तर ते दैत्य होतं. म्हणून संस्कार चांगले होणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण संस्कार म्हटल्यानंतर आज संस्कार जे दिले जातात ते जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्येच्या दृष्टीने संस्कार हे व्यापक असले पाहिजेत. आज जे संस्कार दिले जातात ते अत्यंत संकुचित स्वरूपाचे असतात आणि पुष्कळ वेळेला ते सांगणाऱ्यालाही कळत नाही आणि ऐकणाऱ्यांनाही कळत नाही अशा प्रकारचे असतात. आणि म्हणून हे जे संस्कार ज्याला आपण म्हणतो ते संस्कारच आपल्या जीवनामध्ये सर्व काही करत असतं. आणि हे संस्कार किती महत्त्वाचे आहेत की आपल्या ठिकाणी जे सगळे विचार निर्माण होतात ते त्या संस्कारातून येतात. आणि म्हणून परिस्थिती, त्यानंतर संगती, त्यानंतर वासना, त्यानंतर विचार, त्यानंतर सवयी, त्यानंतर स्वभाव झाल्यानंतर नियती, अशा तऱ्हेचं म्हणजे नशीब, अशा तऱ्हेचा एकंदर तो जे एक चार्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये विचार ज्याला आपण म्हणतो हे केंद्रस्थानी आहे की विचार आपल्या ठिकाणी जे निर्माण होतात ते विचार प्रामुख्याने संस्कारातून येतात आणि संस्कार संगतीतून येतात, संगती परिस्थितीतून येते. म्हणून तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला येता त्या परिस्थितीमध्ये तुमच्यावर कळत न कळत तुम्हाला पहिली संगती मिळते. कालच मी सांगितलं आईची संगती ही पहिली मिळते आणि आई कशी चांगली किंवा वाईट याच्यावर त्या मुलाचं पुढलं भवितव्य बहुतांशी अवलंबून असतं. सर्वस्वी नाही पण बहुतांशी असतं. म्हणजे संगती किती महत्त्वाची आहे. मग पुढे आई वडील, भाऊ बहीण, आपले मित्र, शाळेतले शिक्षक, आणखी बाकीचा सर्व एखादा एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो ह्याच्यातून आपल्यावर वेगवेगळे संस्कार होत असतात, कळत किंवा नकळत. आणि ह्या संस्कारातून आपल्याला आपल्या ठिकाणी मुख्य म्हणजे विचार निर्माण होतात. हे जे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात ते निर्णायक असतात. ते इतके निर्णायक असतात की तुम्ही ज्या प्रकाराल त्या प्रकारचं जीवन तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही ज्या प्रकारचं विचार कराल त्या प्रकारचं जीवन तुम्हाला प्राप्त होईल. एका शब्दात जीवन म्हणजे काय जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन विचार. युअर थॉट इज युअर लाईफ. एका वाक्यात युअर थॉट इज युअर लाईफ. विचार म्हणजेच तुमचं जीवन. आणि हे विचार जे आहेत हे विचारावर आपली कधी नजर नसते, आपण कधी लक्ष ठेवत नाही, आपल्याला त्याचं कसलंच अवधान नसतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की विचार वाटेल तसे आपल्या अंतःकरणात येतात, जातात, राहतात, उरतात, पण त्याचा आपल्याला अजिबात पत्ता नसतो. पण तुम्हाला जरी त्याचा पत्ता लागला नाही किंवा तुम्ही त्याचं जरी लक्ष दिलं नाही तरीसुद्धा ते विचार तुमच्या जीवनावर काम करण्याचं काम करीतच असतात. तुम्ही असं म्हणू शकत नाही किंवा हे विचार माझ्या ठिकाणी कधी आले मला माहिती नाही म्हणू शकत नाही. एखादं मूल असतं लहान, झोपलेलं असतं, त्याला आई उठवते आणि त्याच्या तोंडाला दूध लावते, ते दूध पिताना पुन्हा झोपतं. त्या मुलाला माहितीच नाही आपल्याला दूध आईने पाजलेलं आहे किंवा आपण दूध पिलेलं आहे, त्या मुलाला माहितीच नाही. पण जरी दूध पिलेलं माहीत नसलं तरी त्या दुधाचे परिणाम जे व्हायचे ते होतातच त्या मुलावर. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये
आपण विचार जे करतो कळत किंवा नकळत, चांगले किंवा वाईट, इष्ट किंवा अनिष्ट, घातक किंवा साधक, अशा प्रकारचे विचार आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होतात. ही गोष्ट तुमच्या ध्यानामध्ये जर आली तर जीवनाची गुरुकिल्लीच तुम्हाला सापडली असं म्हणता येईल. आता हे जे विचार आहेत ते चांगले आणि वाईट असतात आणि हे चांगले आणि वाईट विचार हे बहिर्मनामध्ये घोळत असतात, बहिर्मनामध्ये येतात आणि मग हळूहळू ते अंतर्मनामध्ये झिरपतात आणि हे विचार मगाशी म्हटल्याप्रमाणे संस्कारातून येतात. पण संस्कारातून विचार जरी आले तरी शेवटी माणसाला एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे की मी विचार कुठला धरू. संस्कार माझ्यावर कुठले झालेले जरी असले ते शेवटी मला विचार स्वातंत्र्य आहे की मी विचार कुठला करू, हा करू का तो करू. हे जर विचार स्वातंत्र्य तुम्ही जर अनुभवलं, स्वीकारलं आणि त्याप्रमाणे विचारांना तुम्ही जर तुम्हाला पाहिजे तशी गती देण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु या विचारांना जर तुम्ही गतीच दिली नाही किंवा त्या विचारांना वाटेल तसं तुम्ही मोकाट सोडून दिलं तर ते विचार तुमच्या अधोगतीला कारणीभूत ठरू शकतात. आणि म्हणून जीवनविद्येने हे सांगितलं की कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जर काय असेल तर ते कॉन्शियस माइंड. कारण का तर सबकॉन्शियस माइंडला हाताळणं, त्याचा पॅटर्न जो आहे तो बदलणं, त्या सबकॉन्शियस माइंडला पाहिजे तसं वळवणं, या गोष्टी बहिर्मनाला करता येतं जर बहिर्मनाने मनात आणलं तर. आणि म्हणून बहिर्मन जरी अल्प असलं आणि अंतर्मन जरी महान असलं तरी अंतर्मनाला घडविणं किंवा बिघडविणं हे दोन्ही गोष्टी बहिर्मन करू शकतं. आपल्याला माहिती आहे हत्ती ज्याला आपण म्हणतो त्याची शक्ती प्रचंड आहे. याच्या उलट माणसाची शक्ती अत्यंत अल्प आहे हत्तीच्या मानाने. पण तरीसुद्धा माणूस हा हत्तीला खेळवतो, नाचवतो, पाहिजे तसं वागवतो. कारण का जरी माणूस लहान असला आणि हत्ती मोठा असला तरी हत्तीला नाचवण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे. तसं हे जे बहिर्मन जे आहे ते बहिर्मन जरी अल्प असलं आणि अंतर्मन जरी प्रचंड असलं तरी बहिर्मनामध्ये अंतर्मनाला घडविणं किंवा बिघडविणं हे सामर्थ्य बहिर्मनामध्ये आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की जसं म्हणतात टेक केअर ऑफ द पेन्स अँड पाऊंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स, त्याप्रमाणे टेक केअर ऑफ द कॉन्शियस माइंड अँड द सबकॉन्शियस माइंड विल टेक केअर ऑफ इटसेल्फ असं मी म्हणतो. आणि म्हणून आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते इतके महत्त्वाचे आहेत की त्या विचारावर तुम्हाला लक्ष ठेवता आलं पाहिजे, त्या विचारांना तुम्हाला धरता आलं पाहिजे, त्या विचारांना तुम्हाला वाकवता आलं पाहिजे आणि त्या विचारांना तुम्हाला पाहिजे तसं वळवता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाले कठीण आहे हो वामनराव, हे तुम्ही सांगताय ठीक आहे, ऐकायलाही सोपं आहे, पण करायला कठीण आहे. कारण विचार डोळ्याला दिसत नाही. एखादी वस्तू आपण जर धरली तर तिला आपल्याला वाकवता येईल, वळवता येईल, सगळं काय करता येईल. पण विचार मुळी दिसतच नाही, ते आहेत हे सुद्धा कळत नाही, ते येतात कुठून, जातात कुठे, काही पत्ता लागत नाही. आणि अशा विचारांना आपण धरायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही विश्वप्रार्थनेची गुरुकिल्ली दिलेली आहे की विश्वप्रार्थना तुम्ही जर एकदा म्हणायला सुरुवात केलीत की विश्वप्रार्थना म्हणता 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 तुमचा विचारावर ताबा येऊ लागतो, आपोआप ताबा येऊ लागतो. विचार तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विचार दिसतात का. इतकंच नव्हे तर विचार दिसतात, विचार येताना कळतात आणि आपल्याला चांगले विचार आहेत का वाईट विचार आहेत हे सुद्धा आपल्याला ओळखता येतं. पण त्याला थोडा अभ्यास लागतो, आणि ह्याच्यासाठी संतांनी नामस्मरण सांगितलं. आम्ही विश्वप्रार्थना सांगतो त्याचं कारण नामस्मरण आणि विश्वप्रार्थनेमध्ये जो फरक आहे तो फरक काय मी आता सांगत नाही, पण तो फरक एवढाच आहे की नामामध्ये विश्वप्रार्थना नाही, पण विश्वप्रार्थनेमध्ये नाम आहे. आणि आणखीन त्याच्यामध्ये खूप फरक आहे.
पण तो मी आता सांगत नाही. तर ही जी विश्वप्रार्थना जी आहे, ही विश्वप्रार्थना म्हणजे काय आहे? या विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहे. लक्षात घ्या, ह्या विश्वप्रार्थनेचं महत्त्व काय आहे? तर या विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर असे विचार आहेत. बघा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. याच्यापेक्षा चांगला विचार असू शकत नाही. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. ह्याच्यापेक्षा चांगला विचार असू शकत नाही. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही जी विश्वप्रार्थना जी आहे, ही सुंदर विचारांची खाण आहे. इट इज ए गोल्ड माइन. इट इज ए गोल्डन इंटू ए गोल्डन माइन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही सुंदर विचारांची खाण आहे, गोल्ड माइन आहे. आणि ही गोल्डन प्रार्थना जी आहे, ही गोल्डन प्रार्थना जर आपण सतत म्हटली, पण रिकामपणी, आणि रात्री झोपताना अर्धा तास. रिकामपणी म्हणजे आपल्याला रिकामपण भरपूर असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला रिकामपण भरपूर असतं. त्याचा वापर आपण करत नाही, हा भाग वेगळा. पण त्याचा वापर करायचा जर ठरवला तर आपल्याला निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणता येते. आणि म्हणून हे जे सुंदर विचार आहे, त्या सुंदर विचारांची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना. लक्षात घ्या, सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. आणि परमेश्वराची उपासना करण्यासाठी आपण ज्या अनेक गोष्टी करतो त्यांची वास्तविक आवश्यकता नसते. एकच गोष्ट असते की तुम्हाला सुंदर विचारांची जोपासना करता आली पाहिजे. आणि म्हणून डिझरेलीने एके ठिकाणी म्हटलं आहे, नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक, असं म्हटलं आहे. किती छान म्हटलं आहे बघा. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे विचार जे आहेत ते सुंदर विचारांची जोपासना आपल्याला करता आली पाहिजे. आणि ही सुंदर विचारांची जोपासना आपल्याला सहज करता येते जर आपण ही विश्वप्रार्थना म्हणण्याचा सराव केला तर. सराव हा शब्द महत्त्वाचा आहे. हॅबिट. यू आर ए क्रिचर ऑफ हॅबिट अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. म्हणून तुम्हाला ती एक सवय करावी लागते. आपोआप होणार नाही. वाईट गोष्टींची सवय आपोआप होते, पण चांगल्या गोष्टीची सवयी प्रयत्नपूर्वक करावी लागते. पण प्रयत्नपूर्वक केल्याशिवाय आपल्याला त्याचे जे चांगले अनुभव यायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये जो बदल घडवून आणायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये जी क्रांती घडवून आणायला पाहिजे, ती आपण घडवू शकत नाही. म्हणून प्रयत्नाला पर्याय नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. इतकंच नव्हे तर जीवनविद्या असं सांगते की देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक अत्यंत अट्टहासाने तुकारामाने म्हटलं आहे, कळे न कळे त्या धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. तो या दाखविलं वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा. की अट्टहास ज्याला आपण म्हणतो, तो अट्टहास प्रयत्नपूर्वक करावा लागतो. म्हणून त्याच्यासाठी काहीतरी एक टार्गेट ठेवावं लागतं. आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचं टार्गेट ठेवतो ना, ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून आम्ही सांगतो काय, दिवसाला कमीत कमी 1000 वेळा ही प्रार्थना म्हणा. कमीत कमी 1000 वेळा प्रार्थना म्हणा. कशी म्हणा, केव्हा म्हणा, केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा, कोणीही म्हणा, कितीही म्हणा, पण कमीत कमी 1000. आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते पहा. टार्गेट ठेवल्यानंतर 1000 पेक्षा अनेक आता जे बोलले ते वक्ते म्हणतात मी 1500पेक्षा जास्त दररोज करतो म्हणून. आणि ते चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये ऑफिसर आहेत. तर एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण करायचं म्हणून ठरवलं तर होतं. टार्गेट म्हणून टार्गेट म्हणतात. आता बघा निन्या कंपन्यामध्ये त्यांना टार्गेट दिलं जातं. हे टार्गेट तुम्ही केलं पाहिजे असं त्यांच्यावर बंधन असतं. आणि मग ते कुठूनही मग ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. तसं आपण एक टार्गेट ठेवलं की मी दिवसाला 1000 तरी करेन,
तुमचं होतं की नाही बघा. आता ही जी सुंदर विचारांची जोपासना आहे याचं महत्त्व काय ते मी तुम्हाला सांगतो. डेल कार्नेगी नावाचा एक तत्त्वज्ञानी होऊन गेला. त्याने एक फार सुंदर सांगितलेलं आहे. तो असं म्हणतो, द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम, in fact the only problem you have to deal with is choosing the right thoughts. If you can do this, you will be on the high road for solving all your problems. म्हणजे बघा की सुंदर विचारांचं किती महत्त्व आहे की तुमच्या जीवनामध्ये ग्रेटेस्ट प्रॉब्लेम एकच आहे, किंबहुना तो एकमेव प्रॉब्लेम आहे की तुम्ही चूजिंग द राईट थॉट्स. फक्त चांगले विचार तुम्हाला चूज करता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला पोचता आले पाहिजेत, जपता आले पाहिजेत. एवढं तुम्हाला जमलं की तुमच्या जीवनातले प्रश्न सुटतात की नाही ते पहा. जीवनविद्येमध्ये मी मगाशी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये सुंदर विचारांची खाण आहे. विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची खाण आहे. आणि म्हणून हे सुंदर विचार चूझिंगसाठी तुम्हाला ठेवलेलं नाही, चूज करून आम्ही तुमच्या पुढ्यातच ठेवलेलं आहे की हे सुंदर विचार तुम्ही जोपासा, तुम्ही सतत मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हळूहळू हळूहळू ही विश्वप्रार्थना जी आहे ती झिरपायला लागेल. हळूहळू मनामध्ये, मनातून बहिर्मनातून अंतर्मनामध्ये ती झिरपायला लागेल. हळूहळू हळूहळू ती अंतर्मनामध्ये मूळ धरेल. हळूहळू ती स्फुरायला लागेल आणि एक दिवस तुमच्या जीवनामध्ये त्या विश्वप्रार्थनेमध्ये तुम्ही जे मागितलेलं आहे ते तुमच्या जीवनामध्ये साकार झालेलं तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या अनुभवाला येईल. असं हे शास्त्र आहे. इतकं सोपं शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये कठीण काहीच नाही आहे. फक्त एकच गोष्ट तुम्हाला अट्टाहासाने करायला पाहिजे. आणि अट्टाहासाने करणं ही गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते, पण नंतर त्याचा आपल्याला एक छंदच लागतो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात केलीत की एक दिवस तुम्हाला असा येईल की विश्वप्रार्थनेमध्ये तुम्हाला अक्षरशः आनंदाचे तरंग, आनंदाच्या लाटा तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हायला लागतील. इतकं त्या विश्वप्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या विश्वप्रार्थनेचं महत्त्व म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन यांचा 63चा आकडा घडवून आणण्याचं सामर्थ्य या विश्वप्रार्थनेमध्ये आहे. अत्यंत महत्त्वाचं. काल मी सांगितलं की जगामध्ये आज सर्व ठिकाणी जे दुःख भरलेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन ह्या दोघांमध्ये 36चा आकडा आहे. डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी असं म्हटलं आहे की जगामध्ये द रिझन देर इज सो मच chaos and misery in the world is because people do not understand the interaction of the conscious mind and the subconscious mind. When these two principles work together harmoniously, you will have health, harmony, peace, joy and happiness. इतकं हे सोपं आहे, इतकं हे सोपं आहे, पण सुरुवातीला ते कठीण आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपण लक्षात ठेवून प्रयत्नाची कास धरली पाहिजे. सतत प्रार्थना म्हणायची, पण रिकामपणी प्रार्थना सतत म्हटल्यानंतर बहिर्मन आणि अंतर्मन ह्यांचा 63चा आकडा व्हायला लागतो. मी काल सांगितलं, सर्वसाधारणपणे लोकांमध्ये 36चा आकडा आहे. बहिर्मन आणि अंतर्मन एकमेकावर परिणाम करतात हे तर नाहीच ठाऊक, पण ते परिणाम जे करतात ते कसे करतात त्याचंही आपल्याला ज्ञान नसतं आणि त्याचे परिणाम आपल्याला जीवनात बघावे लागतात. आणि म्हणून गंमत अशी आहे की हा जो 36चा आकडा आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःखाचं दिवाळं, आणि 63चा आकडा झाला की सुखाची दिवाळी. आता सुखाची दिवाळी पाहिजे का दुःखाचं दिवाळं पाहिजे हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विचारांचं जे एक महात्म्य आहे, विचारांची जी एक महती आहे ती आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. जेम्स ॲलन नावाचा एक फ्रेंच फिलॉसॉफर, त्याने एके ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे. तो असं म्हणतो, तुम्ही ज्या वेळेला विचार करता त्यावेळेला
ते विचार ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुमच्या आसपासची जी माणसं असतात, जवळची माणसं असतात, दूरची माणसं असतात, त्याच्यावर ते परिणाम करत असतात. आणि तो असं म्हणतो, द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलं बघा, द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. म्हणजे विचारांचं महत्त्व किती आहे ते लक्षात घ्या. आणि म्हणून चांगले विचार आणि वाईट विचार ह्याच्यामध्ये चूज करणं आणि त्यांचं लालन पालन पोषण करणं म्हणजे जीवनविद्या. आणि म्हणून अशा तऱ्हेचं लालन पालन पोषण त्या विचारांचं करण्यासाठी आम्ही विश्वप्रार्थना निर्माण केली. की नुसती विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहेत आणि त्या विचारांचं जर आपण सतत जप केला, सतत उच्चार केला, सतत स्मरण केलं, सतत ध्यान केलं, सतत अवधान ठेवलं, तसं अनुसंधान केलं, तर हळूहळू ही विश्वप्रार्थना आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन तिथे मूळ धरून ती जीवनामध्ये साकार होते. हे जर आपण नीट लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या विश्वप्रार्थनेमध्ये केवढं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य विचारांचं आहे, हे आपण लक्षात घ्या. हे सामर्थ्य हे विचारांचं आहे. विचार हा खरं म्हणजे सम्राट आहे जगाचा. जगाचा सम्राट विचार आहे. बघा, तुमचं सगळ्यांचं जीवन, जगातील यावत सर्व माणसांचं जीवन हा विचार घडवत असतो किंवा बिघडवत असतो. म्हणून विचार हा एक सम्राट आहे जो संपूर्ण विश्वावर राज्य करत असतो. विचार ही एक गंगोत्री आहे. विचार ही गंगोत्री आहे आपल्या जीवनाची. जसं गंगा नदी आहे, त्या गंगा नदीचं उगम आहे, त्याला आपण गंगोत्री असं म्हणतो. आणि तिथून ती नदी व्हायला लागली की मग तिचा विस्तार होतो आणि मग एक समुद्रासारखं पात्र त्या नदीचं होतं. तसं आपल्या जीवनामध्ये पहिला विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतो आणि ती गंगोत्री असते. आणि हळूहळू तो विचार विस्तारत इतका विस्तारतो की त्यालाच आपण संसार असं म्हणतो. म्हणजे आपल्या संसाराचं मूळ हे सुद्धा आपल्या विचारात आहे. हे आपण जर नीट लक्षात ठेवलं तर विचार करताना विचार केला पाहिजे, हे आपल्या ध्यानात येईल. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की हा विचार जो आहे, हा विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे. हा विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे. अल्लाउद्दीनचा दिवा म्हणजे असा की असं सांगितलं जातं अल्लाउद्दीन दिवाची गोष्ट की तो अल्लाउद्दीनचा दिवा अल्लाउद्दीनने असा घासला 2 हातांनी की त्याच्यातून तो राक्षस निर्माण व्हायचा. आणि तो राक्षस त्याला सांगायचं तुझी वाटेल ती कामं मी करायला तयार आहे, आणि तो ती कामं करायचा. तसं हा जो विचार आहे, हा विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे. तो आपण 2 हातांनी घासायचा. ते 2 हात म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. या बहिर्मन आणि अंतर्मनाने या 2 हाताने विचारांचा दिवा अल्लाउद्दीनचा जर घासला तर आपल्याला त्याच्यातून जी दिव्य शक्ती निर्माण होते, ती दिव्य शक्ती आपल्याला जीवनामध्ये सर्व काही अनुकूल करून देते. ही गोष्ट जर आपल्या ध्यानामध्ये आली की आपल्याला ह्या विचारांचं महत्त्व कळेल की हे विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात. आणि म्हणून युअर सबकॉन्शियस माइंड, वन्स युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट्स एनी थॉट ऑर आयडिया, इट प्रोसीड्स टू पुट इट इन टू इफेक्ट. इट युझिस all its mighty resources to that end and mobilizes all the mental and spiritual laws of your deeper mind. किती सुंदर सांगितलं आहे बघा की तुमच्या ठिकाणी हे जी सबकॉन्शियस माइंड आहे त्याने एखादा विचार जर पकडला तर तो पकडल्यानंतर साकार करण्याचं, तुमच्या जीवनामध्ये त्याला आकार देण्याचं ते सर्व प्रकारचा प्रयत्न करून राहतं, सर्व प्रकाराने. आणि म्हणून एके ठिकाणी विल्यम जेम्स, फादर ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी, त्याने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, फार सुंदर. तो म्हणतो, युअर सबकॉन्शियस माइंड इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विजडम. इट इज फेड बाय हिडन स्प्रिंग्स अँड इज कॉल्ड द लॉ ऑफ लाईफ.
आता पुढे महत्त्वाचं आहे, व्हॉट एव्हर यू इम्प्रेस ऑन द सबकॉन्शियस माइंड द लॅटर विल मूव्ह हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास. यू मस्ट देअरफॉर इम्प्रेस इट विथ राईट आयडियाज अँड कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकदा अंतर्मनाने विचार पकडला, तुमचा संकल्प पकडला, तुमची कल्पना पकडली की इट विल मूव्ह हेवन अँड अर्थ. म्हणजे आपल्या मराठीमध्ये बोलायचं म्हणजे आकाश पाताळ एक करणं. इट विल मूव्ह हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास. ते तुमच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी ते हेवन अँड अर्थ विल मूव्ह असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा, हे सर्व करणं हे तुमच्या हातात आहे. हे तुम्हाला देव तुमच्यावर कृपा करणार आणि हे तुम्ही करणार असं नाही. देव तुमच्यावर कृपाही करत नाही आणि कोप करत नाही. तो तुम्हाला देत पण नाही आणि तुमच्याकडून काही घेत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि जे काही गुरुकिल्ली जी आहे ना, ती बहिर्मन आणि अंतर्मन यांच्यामध्ये आहे. पण आपलं ह्याच्याकडे लक्षच नसतं. सगळ्या अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणतो त्याचं मूळ या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. सगळ्या अंधश्रद्धाचं मूळ सबकॉन्शियस माइंड आहे. सगळ्या समस्यांचं मूळ तिथेच आहे. सगळ्या अडचणींचं मूळ तिथेच आहे. रोगांचं मूळ तिथेच आहे. संकटांचं मूळ तिथेच आहे. तंटे बकेडे भांडणे त्याचंही मूळ तिकडेच आहे. त्याचप्रमाणे ते तुमच्या जीवनामध्ये सर्व समस्या सोडवू शकतं. म्हणून अंतर्मनामध्ये दोन्ही गोष्टी आहे. म्हणून ते देव आहे आणि ते दैत्य आहे.